नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज तुम्हाला मी दाखवणार आहे कोकोनट मिल्कशेक। त्यासाठी इथे हा मी नारळ घेतला। हे पूर्णपणे शहाळ सुद्धा नाहीये आणि तयार नारळ सुद्धा नाही। शहाळ्याची अगदी पातळ मलाई असलेला शहाळ घ्यायचं नाही। हे बघा, हे एवढं जाड झालेलं खोबरं घ्यायचं आणि अगदी तयार सुद्धा नारळ घ्यायचा नाही। इथे बघा, मी हा किती जाडीचा घेतलाय ते तुम्ही बघू शकता। आता सर्वात आधी आपल्याला ही मलाई जी आहे ती काढून घ्यायची आहे। ही तुम्हाला पूर्ण अशी काढायला जमत नसेल तर आपण असे तुकडे करून सुद्धा काढू शकतो। हे बघा, ही काढायला थोडा वेळ जातो। हे बघा, एवढ्या जाडीची मलाई पाहिजे। याचं पाटचं हे साल काढून टाकायचं, अगदी स्वच्छ करून घ्यायचं। बघा, एका प्लेट मध्ये आपण काढून घेऊया। हे असे तुकडे तुकडे करून काढलं की लवकर निघते। हे बघा, तुम्ही बघू शकता, हे अगदी पातळही नाही आणि अगदी पूर्ण जाड सुद्धा नाहीये। अशी मीडियम जे शहाळ असतं ते घ्यायचं आपल्याला। हे बघा, मी पूर्ण मलाई काढून घेतलेली आहे। आता आपण याचे तुकडे करायचे आहेत बारीक आणि मिक्सरला लावून घ्यायचे। हे मी रफ चॉप करून घेतलेले आहेत, म्हणजे मिक्सरमध्ये घातल्यावर आपल्याला बारीक व्हायला फार वेळ लागत नाही। आता आपण हे मिक्सरमध्ये घेऊया। यात हे 2 चमचे साखर घालायची, 3-4 बर्फाचे क्यूब्स घालायचे, किंचित वेलची पावडर घालायची आहे। तुम्हाला जर आवडत नसेल तर नाही घातली तरी चालेल, पण मला खूप आवडतो वेलची पावडरचा। याला जो सुगंध येतो अतिशय, त्याने टेस्टही छान येते आणि सुगंधही छान येतो। आता यामध्ये आपल्याला हे फुल क्रीम दूध घालायचे। मी हे साई सहित घेतलेलं आहे दूध, आणि थंड दूध घालायचं। आधी थोडंच घालायचं। आता आपण हे मिक्सरला लावून बारीक करूया। हे बघा, मस्त अतिशय सुंदर पेस्ट झालेली आहे, अगदी फाईन पेस्ट झाली आहे। आपलं कोकोनट मिल्कशेक तयार आहे। ह्यात आता बाकीचं दूध घालून तुम्ही मिक्स करू शकता। अतिशय छान झालेलं आहे। आता आपण हे थंडगार सर्व करायचंय। हे बघा, आपलं कोकोनट मिल्कशेक तयार आहे। थंडगार सर्व करायचे। आता यावर आपण हे छोटे जे क्यूब्स केले होते ते थोडेसे घालणार आहोत। अतिशय सुंदर लागतं हे मिल्कशेक। तुम्ही नक्की करून बघा। एकदा करून प्यायला तर परत परत करून प्याल। आता वरून ड्रायफ्रुट्सनी आपण गार्निश करायचे। तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला आवडेलच। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।